नहीं रहना तुझा बनके। रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सोके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वर नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणारे हिंदी सॉन्ग यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे। ते म्हणजे आपण हे रंग में रंगने वाले या सॉन्गवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डिजिटल मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलचे जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेलं आहे तर त्याचे डाउनलोडचे लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रेसेट अगदी सोप्या प्रकारे इम्पोर्ट करून घेऊ शकता। आणि तुम्हाला प्रेसेट इम्पोर्ट करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आली तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे, हाऊ टू प्रेसेट इम्पोर्ट इन अलाइट मोशन। तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघायचा आहे। जर व्हिडिओ बघून सुद्धा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नसेल तर तुमचं जे अलाइट मोशन आहे ते अनइन्स्टॉल करा आणि आपल्या टेलिग्रामवरती न्यू फ्रेश व्हर्जन अलाइट मोशन घ्या। त्याच्यानंतर जी आपली ट्रिक आहे ती 100% वर्क करणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला कोणती प्रेसेट इम्पोर्टची प्रॉब्लेम येणार नाही, कारण मी स्वतः ही ट्रिक यूज केलेला आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओला थोडा स्किप न करता बघायचं आहे। चला कुठला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। नहीं रहना तर मित्रांनो, मी अलाइट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दोन प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर एक बीटमार्क प्रीसेट आहे, दुसरी शेकी प्रीसेट आहे। तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत, तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। तर मी बीटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर गाईज अशा प्रकारे प्रीसेटमध्ये एक सॉन्ग बघायला मिळणार आहे। तर आता सॉन्गमध्ये काय करायचं आपल्याला, फक्त फोटो म्हणजे आपल्या प्रीसेटमध्ये फोटोज ॲड करून घ्यायचे बीट वाईज। तर सिम्पली 0 सेकंदापाशी यायच्या प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे। मीडियावरती आल्याच्यानंतर तुम्ही जिथे काय फोटोची फाईल आहे तिथे फोटोची फाईल ओपन करून घ्या आणि फोटोज ॲड करून घ्या। तर मी फोटोज ॲड करून घेतो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटोज ॲड करून घेतलेले आहेत। तर एकदम मी फोटो बरोबर ॲड केलेले आहेत। तर तुमचा फोटो जो ॲड होतो तो अशा प्रकारे ॲड होतो बघा, सिम्पली बघून घ्या। तर सिम्पली अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचे, इथं वरी आडवे 3 डॉट आहे यावरती क्लिक करायचे। काय करायचं, इथं फिल टू कंपोजिशन एरियाचं ऑप्शन आहे हे, तर सिम्पली यावरती क्लिक करून द्यायचं। जो आपला फोटो आहे ते एकदम बरोबर रेशोमध्ये ॲड होऊन जाणार आहे। तर समोर काय करायचे, तर समोरचे फोटो बघा, फक्त फोटोची साईज थोडी कमी करून घ्यायची आहे। असे इतक्या फॉर्मॅटमध्ये फोटो आपला ॲड होतो। सिम्पली काय करायचं, अशा प्रकारे फक्त याची साईज कमी करून घ्यायची आहे, दुसरं काहीही चेंजेस न करता। तर अशा प्रकारे सर्व फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत। तर आता सिम्पली काय करायचं, आपल्याला हे काही फोटो आहे त्या फोटोला आपल्याला इफेक्ट ॲड करायचे। तर इफेक्ट ॲड करण्यासाठी काय करायचं, बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आणि अशा प्रकारचे 2 इफेक्ट असतील। तर सिम्पली अगोदर काय करायचं, हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे तर सिम्पली हा कॉपी करायचा आहे। तर त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं, इथं इफेक्टवरती जायचं, आडवे 3 डॉट असेल यावरती क्लिक करायचे, कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बॅकला यायचं आहे व्हिडिओवरती आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, इथं आपले जितके काही फोटो आहेत हे फिल टू कंपोजिशन म्हणजे अशा प्रकारचे मोठे, तर या सर्व मोठ्या फोटोंना हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। तर मोठे फोटो कुठेपर्यंत आहेत तुम्हाला मी सांगतो। मोठे फोटो फक्त 6.29 सेकंदापाशीच आहेत पर्यंतच आहेत, याच्यासमोर अशा प्रकारचे फोटो आहेत। तर सिम्पली आता काय करायचं आहे, आपण इकडं तरी इफेक्ट ॲड करून घेतलेले आहेत। तर समोर येत आपण, तर याला काय करायचं, आपल्याला ॲनिमेशन ॲड करायचे। तर सिम्पली काय करायचं, त्यासाठी ॲनिमेशन ॲड करायसाठी काय करायचं आहे, सिम्पली या फोटोवरती क्लिक करायचं आहे। फोटोवरती क्लिक केल्यानंतर काय करायचं, इथं मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे। सिम्पली आता काय करायचं आहे, फोटोला वरच्या लेफ्ट कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे पाठवायचं आहे। त्याच्यानंतर काय करायचं, इथे एक प्लसची की द्यायची आहे। त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला समोर यायचं आहे, इथं एक मिडलला म्हणजे सेंटरला इथं एक प्लसची की द्यायची आहे। तर जो आपला फोटो आहे त्याला सेंटरला ठेवून घ्यायचे अशा प्रकारे।
आणि सेंटरला ठेवल्याच्यानंतर काय करायचं, समोर यायचं आहे एकदम फोटोच्या लास्टला. परत इथं प्लसची की द्यायची आहे, फोटोला परत पाठवून द्यायचे आपल्याला लेफ्ट कोपऱ्यामध्ये अशाच प्रकारे. त्याच्यानंतर काय करायचं आहे बरं, अशा प्रकारे आपलं ॲनिमेशन तयार होणार आहे. तर सिम्पली काय करायचं, आता जर आपण इथं जो ग्राफ आहे 2 कीच्यामध्ये यायचं, इथं ग्राफवरती क्लिक करायचं आहे. तर या ग्राफला वरती ठेवायचं आहे, समोरून इकडचा ग्राफ खालती ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे बघा, सिम्पली समोरच्या फोटोपाशी जायचं आहे, परत फोटोवरती क्लिक करायचं, मूव अँड ड्राफ्टवरती जायचं आहे. आता जो फोटो आहे अगोदर काय करायचे, राईटच्या वरच्या कोपऱ्यात पाठवायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं, प्लसची की द्यायची, समोर यायचं आहे, परत मिडलला, सेंटरला, परत फोटोला इकडं सेंटरला घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा. त्याच्यानंतर काय करायचं आहे, परत एकदम फोटोच्या लास्टला यायचं आहे, परत फोटो परत पाठवून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे, आणि जो ग्राफ आहे तो बरोबर सेट करून घ्यायचा आहे. समोरच्या कीच्या सेंटरला येऊन वरी ठेवायचा आहे, समोरून खाली ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे. तर आता परत आपण समोर यात, समोरच्या फोटोशी परत ट्रान्सफरवरती जायचं आहे. आता काय करायचं, इथं लेफ्ट कोपऱ्यामध्ये याला स्लाईड ठेवायचं आहे. त्याच्यानंतर इथे एक प्लसची की द्यायची आहे, थोडं समोर यायचं आहे, परत इथे सेंटरला ठेवायचं आहे. याला आपल्या फोटोला परत इथं सेंटरला घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, परत एकदम लास्टला यायचं फोटोच्या, परत प्लसची की द्यायची आहे, परत फोटो बॅकला पाठवायचा आहे. तर अशा प्रकारे परत ग्राफ आपण सेट करून घेऊयात, इकडं वरती, समोर येऊन खालती. तर अशा प्रकारे. तर मी काही जे आपले फोटो आहेत बरोबर ॲड करून घेतो. आता बघा, थोडं फक्त परत समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे, फोटोला राईटच्या कोपऱ्यात पाठवायचे, परत प्लसची की द्यायची आहे, सेंटरला येऊन की द्यायची आहे, फोटोला वरती घ्यायचं आहे, परत सेंटरला अशा प्रकारे. तर बघा, अशा आपल्या रेड लाईन येतात, फोटो बरोबर बसला का नाही सांगायला. त्याच्यानंतर काय करायचं, समोर यायचं आहे, इथं प्लसची की द्यायची, फोटो परत पाठवायचा आहे आणि ग्राफ सेट करून घ्यायचा आपला अशा प्रकारे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे याच्या समोरचा, तर काय करायचे, या फोटोला थोडं चेंज आहे, तर फोटोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर काय करायचं, इथं ट्रान्सफरवरती जायचे, इथे झेड अँगल असेल अशा प्रकारचा, यावरती क्लिक करायचे आणि काय करायचं आहे, याला अशा प्रकारे इथं झूम करून घ्यायचे. तर फोटो आपला ऑटोमॅटिकली गायब होऊन जाणार आहे बघा. तर इथे प्लसची की द्यायची आहे. त्याच्यानंतर एक परत फोटोच्या सेंटरला यायचं आहे, इथं एक की द्यायची आहे, फोटो बॅकला घ्यायचा आहे अशा प्रकारे, सेंटरलाच ठेवून घ्यायचं आहे बघा. आणि समोर म्हणजे एकदम फोटोच्या लास्टला यायचं आहे, परत प्लसची की देऊ, परत फोटोला झूम करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे जो आपला ग्राफ आहे तो त्याचप्रमाणे सेट करून घ्यायचा आहे. तर एक राहिलेला लास्टचा फोटो आहे, या फोटोला काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं, मूव अँड ड्राफ्टवरती जायचं आहे, फोटो अशा प्रकारे वरती पाठवायचा आहे. इथं प्लसची की द्यायची आहे फोटोच्या सुरुवातीला, परत सेंटरला यायचं आहे, इथं एक की देऊन आपल्याला फोटोला काय करायचं आहे, अशा प्रकारे सेंटरला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एकदम फोटोच्या एंडला येऊन काय करायचं आहे, हा जो इथं एक की द्यायची आहे आणि अशा प्रकारे या फोटोला खालती घ्यायचं आहे एकदम बरोबर रेषेमध्ये. परत काय करायचं आहे, एक आपला ग्राफ सेट करून घ्यायचा आहे दोन्ही कीच्या मध्ये येऊन. तर म्हणजे आपलं जो ॲनिमेशन आहे ते एकदम बरोबररित्या अशा प्रकारे सेट झालेलं असणार आहे बघा. तर आता काय करायचं, आपल्याला या फोटोला शॅडो बॉर्डर ॲड करून घ्यायची आहे. त्यासाठी समोरच्या फोटोपाशी यायचं 1 नंबरच्या. त्याच्यानंतर काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचे, एक बॉर्डर अँड शॅडोवरती जायचं, स्टोक इनेबल करायचा, स्टोकचा कलर ब्लॅक असेल व्हाईट ठेवायचा आहे आणि स्टोकची नंतर काय करायचे 5% ठेवून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर एकदम इथं शॅडोचा ऑप्शन आहे 3 नंबरला, तर शॅडोवरती यायचं, शॅडो इनेबल करायचा आहे, शॅडो कलर ब्लॅक असेल यावरती क्लिक करून आपल्या मनावर कलर ठेवून घ्यायचा आहे. आणि शॅडोची नंतर काय करायची, म्हणजे शॅडोची साईज जी आहे ती थोडीफार वाढून घ्यायची आहे आपल्या फोटोनुसार. 60% ठेवून घेतो. त्याच्यानंतर बॅकला यायचं आहे समोरच्या फोटोपाशी, परत प्लसवरती क्लिक करायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोवरती जायचे, स्टोक इनेबल करायचं, स्टोकचा कलर कंपल्सरी व्हाईट ठेवायचा आहे, स्टोकची लेंथ कंपल्सरी 5% ठेवायची, खाली शॅडोवरती यायचं आहे, शॅडो इनेबल करायचं, शॅडोचा कलर चेंज करायचा आहे, शॅडोचा कलर चेंज करून शॅडो साईज वाढून घ्यायची आहे, 60% ठेवून घेतलेली आहे. परत समोरच्या फोटोपाशी येऊन बॉर्डर अँड शॅडोवरती यायचं आहे, स्टोक इनेबल करायचं, स्टोकचा कलर कंपल्सरी 5%, शॅडोवरती यायचं आहे, शॅडोची लेंथ 60% ठेवून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या फोटोनुसार घ्या, सिलेक्ट करून काय विषय नाही. तर मी ॲड करून घेतो. पण अशा प्रकारे बॉर्डर अँड शॅडो ॲड करायचं, काय करायचं आहे,
आता आपल्याला एक लिरिक ॲड करायची आहे, तर त्यासाठी काय करायचं आहे, इथं 6.29 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं, टेक्स्टवरती जायचं आहे आणि जो आपला लिरिक्स असेल तर आपण काय करू, डायरेक्ट क्रोमवरती येऊयात आणि क्रोमवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, आपला जो सॉन्ग आहे तर अशा प्रकारे लिहून घ्यायचं आहे, आपने हे रंग में मुझको रंग दे, तर हे लिहून घ्यायचं आणि समोर लिरिक टाकायचं आहे, इथं खाली यायचं. इथं आता अशा प्रकारे आलेलं असेल बघा, 2 नंबरच कडवं आहे आपलं, आपने हे रंग में मुझको रंग दे. तर हीच एक लाईन कॉपी करून घ्यायची आहे पहिल्यांदा आणि आपल्या व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती येऊन पेस्ट करायची आहे. आता आपला जो पहिला काय आहे लिरिक, आपने हे रंग में, तर समोर यायचं आहे मुझको रंग दे, कट करायचं आहे, 2 डॉट द्यायचे आहेत, वरी प्लसवरती क्लिक करायचं आहे, कलर व्हाईट ठेवायचा आहे आणि फॉन्ट कोणता पण यूज करू शकता, आपला आर्ट मोशनमधला मी पण तेच यूज करून घेतलेले आहेत. तर काय करायचं तर आपल्याला इथे एक इफेक्टवरती यायचं आहे, ॲड इफेक्टवरती यायचं आहे आणि इथे एक साईडलाच वर इफेक्ट आहे बा फेड इन आउट, तर यावरती क्लिक करून हा ॲड करून घ्यायचा आहे आणि जो आपला इन आहे, इनला एक 70 सेकंड ठेवून घ्यायचा आहे, 70 किंवा 80 सेकंड, काही विषय नाही त्यामध्ये. आणि काय करायची आहे, आपली जी टेक्स्टची लेंथ काय करायची आहे, तर आपल्या बीटच्या समोर येत आहे ती कट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तर काय करायचं आहे, जो आपला टेक्स्ट आहे टेक्स्टला मन ट्रान्सफरवरती येऊन इथं वरी ठेवून घ्यायचं आहे आणि थोडंफार रिसाईज करून घ्या अशा प्रकारे. तर आपण फेड इन आउटचा इफेक्ट का दिलेला आहे, तर अशा प्रकारे फोटो आल्याच्यानंतर ना आपला जो टेक्स्ट आहे तो दिसणार आहे. तर हाच टेक्स्ट लेअरवरती येऊन कॉपी करून घ्यायचा आहे, समोरच्या बीटपाशी येऊन पेस्ट करायचं आहे, समोरच्या बीटपाशी या, इथं याची लेंथ थोडीफार कट करून घ्यायची आहे. परत काय करायचं आहे, लेअरवरती टच करायचं, आपल्या टेक्स्टच्या एडिट टेक्स्टवरती जायचं आहे आणि हा जो टेक्स्ट आहे हा कट करून घ्यायचा आहे, तो पहिला होता ते पेस्ट करायचा आहे आणि काय करायचं आहे, आपने हे रंग में ते कट करून घ्यायचं आहे, फक्त ठेवायचं आहे मुझको रंग दे, परत 2 डॉट द्यायचे. तर अशा प्रकारे सिम्पली ते एकदम बरोबर रेषेत, फक्त काय करा थोडंफार घ्या, आपण ॲडजस्ट करू, काही विषय नाही. तर अशा प्रकारे आता काय करूयात, आपण अगोदर फक्त सगळेच पेस्ट करून देऊयात, लेंथ बघा कमी जास्ती काय ठेवावे लागते ते, तर माझ्यामध्ये कटच करावे लागणार आहे, जास्ती करून ते काय विषय नाही. तर सिम्पली आपण काय करूयात, आपले जे टेक्स्ट आहे ते अगोदर कॉपी करून पेस्ट करून घेऊयात. तर सिम्पली टेक्स्ट कॉपी करायचं आहे, कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे, इथे समोर यायचं बघा 3 नंबरला, एडिट टेक्स्टवरती जायचं आहे, पहिला जो टेक्स्ट आहे तो कट करायचा आहे. तर काय करायचं आहे, इथं जो आपलं लिरिक आहे, धीरे धीरे रंग में मुझको रंग दे कट करायचं आहे, 2 डॉट द्यायचे, अशा प्रकारे काही विषय नाही. समोर यायचं आहे, इथं एडिट टेक्स्टवरती जायचं आहे, हा कट करायचा आहे, तोच आपला टेक्स्ट पेस्ट करायचा आहे, इथं काय ठेवायचं, फक्त मुझको रंग दे अशा प्रकारे. आता सिम्पली फक्त समोर येऊन फक्त 2 डॉट द्यायचे अशा प्रकारे, म्हणजे डॉट का म्हणून द्यायचे, थोडं भारी दिसतंय. परत समोर यायचं आहे, एडिट टेक्स्टवरती हा जो टेक्स्ट आहे हा कट करून घ्यायचा आहे. अरे ये मुझे का ओपन होते राव, तर हा कट करून घ्यायचा आहे आणि आपले जे 3 नंबरचं आहे, सूर्य रंग में मुझको रंग दे, तर हा कॉपी करून घ्यायचा आहे, कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे, टेक्स्टवर पेस्ट करायचं आहे, इथं काय सूर्य रंग में मुझको रंग दे कट करायचं आहे, 2 डॉट द्यायचे, समोर यायचं आहे एडिट टेक्स्टवरती आणि आता काय करायचं आहे, तोच आपला जो टेक्स्ट होता ते पेस्ट करायचा आहे, इथं काय फक्त ठेवायचं आहे मुझको रंग दे. तर अशा प्रकारे सिम्पली 2 डॉट द्यायचे, स्पेस देऊन, थोडा गॅप पडतो तो कट करून घेऊयात आपण. तर अशा प्रकारे, तर हा टेक्स्ट थोडा खाली आलेला दिसतोय मला, वरती घेतो मी. तर आपण अशा प्रकारे लिरिक्स तर ॲड करून घेतलेले आहेत. तर आता सिम्पली थोडं काम राहिलेलं आहे, तर इफेक्टवरती यायचं आहे, इफेक्टवरती आल्याच्यानंतर ना, तर हा जो 2 नंबरचा रेक्टेंगल आहे, तर सिम्पली हा रेक्टेंगल यावरती क्लिक करायचं, इथं लेअरवरती येऊन इथं कॉपी लेअर करून घ्यायचं आहे, बॅकला यायचं आहे, आपल्या व्हिडिओवरती आल्याच्यानंतर इथून पेस्ट करून द्यायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, एकदम लास्टला यायचं आहे
व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. इथं एक टाईम अँड ड्युरेशनचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि याची लेंथ वाढवून घ्यायची. इथं एक लास्टला ऑप्शन आहे बघा अशा प्रकारे. तर आपण काय करूया, तर सिम्पली आपल्याला काय करायचं आता बघा, लक्ष दे. तर या लेअरवरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटिव्हवरती जायचं आहे, लाईटवरती तुम्हाला स्क्रीन करून घ्यायचं अशा प्रकारे. आणि इथं एक 6.29 सेकंदापाशी येऊन याला एक कट करून घ्यायचं आहे. आणि ही जी लेअर आहे 2 नंबरची, याला काय करायचं, सर्व फोटोंच्या खालती ठेवायचं आहे. तर इकडे जे काय फोटो आहेत त्या फोटोंच्या खालती ठेवायचे. तर अशा प्रकारे. तर काय करत, हे जे डस्ट आहेत आपले थोडे खूपच दमाने चढत आहे, हा मागलचा इफेक्ट. तर सिम्पली या लेअरवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे. इथं एक 3 डॉट असलेल्यावरती क्लिक करायचं आहे. एकदा आपण लास्टच्या कीला येऊत बघा, तर एक की असेल, इथं मला कुठं दिसत नाही राहू. तर आपण लास्टला की देऊयात एक, आणि याची जी साईज आहे अशा प्रकारे वाढून घेऊया. एक्सची एक 300-400% ठेवून घ्या अशा प्रकारे. तर आता बघा कसा पळतोय आपला इफेक्ट. तर अशा प्रकारे थोडा भारी वाटतोय. परत आपण काय करू, समोरचे एक रेक्टँगल कशी येऊयात. तर याचा सुद्धा थोडा आपण स्पीड वाढवून घेऊयात, याची सुद्धा स्पीड वाढवून घेऊयात. एक प्लसची की द्यायची आहे इथं, की देऊन याची सुद्धा एक लेंथ वाढवायची आहे. एक 100% ठेवून घ्या, 100 किंवा 150%, थोडं भारी दिसत. तर अशा प्रकारे आपण इफेक्ट वगैरे ॲड करायचे. तर काय करायचं, आपल्याला इथं एक बॉर्डर ॲड करायची, त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर परत आडव्या 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे. परत काय करायचं, तर ट्रस्ट कंपोजिशन एरियाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं कलरवरती जायचं, साईडला नो कलर सिलेक्ट करायचा आहे, बॅकलाईच आहे. बॉर्डर अँड शॅडोवरती स्टोक इनेबल करायचा, स्टोकचा कलर ब्लॅक असेल तर तो व्हाईट ठेवायचा आहे. स्टोकची लेंथ एक 9 ते 10% ठेवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपले बॉर्डर बनवून रेडी होणार आहे. तर बॉर्डरची लेंथ काय करायची, एकदम लास्ट बीटवर द्यायचं आहे आणि ते येऊन आपली बॉर्डरची लेंथ वाढून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं, तर वरी शेअरचं ऑप्शन आहे सेटिंग साईडला, यावरती क्लिक करायचे. आणि जो आपली व्हिडिओची क्वालिटी आहे तर ते 380 पिक्सेलच ठेवून घ्यायची आहे आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की करायचं. तर व्हिडिओ आतापर्यंत लाईक नसेल, व्हिडिओ एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. खाली इथं सिम्पलीवर सेव्हवरती क्लिक करून द्या, आपले व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल.